महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपवून घेणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। संसद भवनाच्या लॉबीमध्ये वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, धानोरकर आक्रमक झालेल्या होत्या। दुबेंवर त्या चांगल्याच संतापल्या। शोधत होतं की ते लोकसभेमध्ये आम्हाला कधी भेटतात। आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। मी चाललो होतो जय जय महाराष्ट्र माझा आहे गाणं गात आणि आम्ही बीजेपीच्या त्याचं विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत। त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करून दाखवावं, मग महाराष्ट्राची जनता काय हे त्यांना पाहायला मिळेल। आणि यापुढे महाराष्ट्राबद्दल बोलता महाराष्ट्रात पाऊल पण टाकू देणार नाही, मुंबईमध्ये पाऊल टाकू देणार नाही। खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी जाब विचारला। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांचा निशिकांत दुबेंना अचानक घेराव। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली। दुबेंचा काढता पाय। मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार? कसलीही तुमची अर्वाच्य भाषा, तुमचं वागणं बोलणं योग्य नाही। मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी खपवून घेणार नाही। खासदार वर्षा गायकवाडांनी निशिकांत दुबेंना सुनावलं। बीजेपीच्या त्याचं विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत, ते नव्हते। मग आम्हाला ते बाहेर लॉबीमध्ये भेटले। मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण कसं बोलू शकता आणि ज्या तऱ्हेने तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळताय, ही बेताल वक्तव्य करताय, तुम्हाला माफी मागायला पाहिजे महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र बोला। ते एवढे घाबरले की ते जय महाराष्ट्र ते आणि ते तिथून त्या ठिकाणी त्यांनी पाय काढता घेत। खरं तर लोकसभेचं संसदीय अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आम्ही निशिकांत दुबेला शोधत होतो। अक्षरशः शोधून शोधून काल लॉबीमध्ये ते आम्हाला सापडले आणि सापडल्यानंतर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर हात जोडून त्यांनी पण आम्हाला हात जोडले। कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे? आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे, मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरात जोरदार चर्चा। सगळं नाट्य सुरू असताना महायुतीच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं। दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काय झालं विचारल्यावर दुबेंनी उत्तर देणं टाळलं। पत्रकारांनी वर्षा गायकवाडांना विचारलं असता दुबेंना जाब विचारल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा दुबे पुन्हा एकदा तिथे आल्यावर वर्षा गायकवाड यांच्याकडून पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा। त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे हात जोडून निघून गेले।